विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य बसवलेलं आहे। अगदी 1 दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी हे पथनाट्य बसवलेलं आहे। एक साधारणतः 6 मिनिटाचं हे पथनाट्य असणार आहे। प्रदूषण मुक्त दिवाळी अर्थातच पर्यावरण युक्त दिवाळी साजरी करावी हा एक संदेश ते त्यांच्या पथनाट्याच्या माध्यमातून देणार आहेत। राम कानगुडे आपला हा कलाकार आहे, राहुल भोसले आहे, शर्वरी जाधव आहे, त्याचबरोबर श्रेया जाधव आहे, त्या जुळ्या आहेत, त्यामुळे माझं कन्फ्युजन होतं, पण कलाकार म्हणून एक उत्कृष्ट त्या ठिकाणी आहे। साक्षी गदादे आहे, गौरव दांडे आहे, श्रेया आणि शर्वरी या दोघी त्या ठिकाणी आहेत। तर हे आता प्रदूषण मुक्त दिवाळी हे पथनाट्य तुमच्या समोर सादर करणार आहेत। तुम्ही फक्त शांतता बाळगायची आहे। एखादा डायलॉग तुम्हाला आवडला तर त्याला टाळ्यांचे ताप द्या, हसा, फक्त शांत बसा, कारण इथं माईक नाही, ते जे बोलणार आहेत तेवढा आवाज तुमच्यापर्यंत येणार आहे। आलं लक्षात? तर पथनाट्य सुरू होत आहे। देवा तुला शोध कुठे, अरे शोध कुठे, देवा तुला शोध कुठे, अरे कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, देवा देवा तुला शोध कुठे, अरे शोध कुठे, देवा तुला शोध कुठे। देवा काय झालं? तुम्ही इथं काय करता? मी अख्खा स्वर्गलोक पालथा घातला ना, बसलो होतो इथं। हो अहो देवा, तुम्ही साक्षात देवाचे देव इंद्रदेव, तुम्हाला असं उघड्या बसून शोभतय का? त्याला काय झालं नाही शोभाय, तर मऊ अशा नुसनुशी टाकाव बसून पृथ्वीवरचं बघाय छान वाटतं। आता लक्षात आलं माझ्या, काय खाली पृथ्वीवर ढगफुटी का होती, गावची का? अहो तुम्ही इथं 2 पायावर बसून ढगांवर बसून खाली बघताय खरं, ढगांवर बसून खाली बघताय खरं, पण तुम्ही इथं बसून ध्यान करताय ना, आता गाडीला वाटतं ढग लागले ना फुटायला। ए बाबा, तुला काय वाटलं? मी तर 2 पाय बसून काय हा राहून द्या देवा, भावना पोचल्या। अरे वेड्या, मी तर का बरं बसन? तिथं माझ्या महालात भव्य दिव्य राजेशाही 2 बाय 2चे स्वच्छतागृह आहे। काय भव्य दिव्य हो 2 बाय 2चे मग राजशाही, हो बरे का देवा? बोला की तुमचं ते भव्य दिव्य 2 बाय 2चे राजशाही स्वच्छतागृह आहे ना, हो त्यात मी माझी बादली ठेवतो, मग विचार करा माझं किती मोठं असेल। काय? अहो स्वच्छतागृह तुम्हाला काय वाटतं? काही नाही खर्च लय आला असेल। हो आला ना, 50,000 रुपये गेले कॅश। तुमचे किती गेले? माझे गेले बऱ्यापैकी। तरी किती हो? माझे गेले 12,000। तरीच म्हणले 2 बाय 2चं भव्य दिव्य राजशाही स्वच्छतागृह कसं काय? हो मग नात करते काय, यायलाच लागते। 2 बाय 2चे स्वच्छतागृह उघड्यावर बसायचं नाही, यालाच म्हणतात लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपलं कोरडं पाषाण। काय म्हणालास? काय नाही काल तास ते सांग। अहो आपल्या पृथ्वीनं आमंत्रण आलंय। कसलं? आता काय आलंय? काय आलंय? हो देवा इकडे या, इकडे। तुम्ही असं येण्यावणी करताना म्हणून मला तुमच्याकडे जॉब करू वाटत नाही। की सोडून असं कसं सोडून? परमनंट जॉब आहे माझा, तुमच्यावानी टेम्पररी नाही। बरं काय आलंय ते सांग। अहो दिवाळी तर दरवर्षीची ती। अहो पण या वर्षी आपल्या पृथ्वीन बोलावून आले, मग आपल्या चटकन पृथ्वी जायला लागते। नको बाबा, सगळं पावसाने पुराने झाले, शेतकऱ्यांचं नुकसान, त्यामुळे यंदा काय दिवाळी होणार नाही। अहो शेतकरी नाही ते बाकीचं आहेत की, तरी पण नको। आता काय झालं? ती माणसं लई इडे असतात, रात्रभर फटाके वाजवतात, सगळा दूर काढतात, आणि मागील 2 वर्षापूर्वी तसलं राकेट धोत्रातच फुटलं होतं। लय मोठा प्रश्न आहे बघा। हो ना, हे वाजलं होतं, शिवड्यातल्या सांगण्यासारखंच फोडाल, बस मध्ये फटायचं। या फटेड्यांमुळे आणि माणसाने केलेल्या प्रदूषणामुळे निसर्गाला होतोय त्रास, म्हणून निसर्गाला देतोय त्रास। हो, परमेश्वराने किती सुंदर सृष्टी बनवली आहे, पण या माणसांनी त्याचं सगळं वाटोळं करून टाकलं। समजा खरं आहे बरं का देवा, पण हे कुठे थांबलं पाहिजे ना। आता थांबलं तर पाहिजे। आता तू बघ, 2 दिवसावर दिवाळी आली, जेवढं प्रदूषण अख्ख्या वर्षात होत नाही ना, तेवढं प्रदूषण ही लोक 2 दिवसात करतात। ती कसं काय? चल दाखवतो। आई है दिवाली सुनो जी घरवाली, आई है दिवाली सुनो जी घरवाली, चल फोडूया फटाके जोराने। नको दनिया मरतो या त्या दुरानं, चल फोडूया
मोठमोठ्याने फटाकडाचा आवाज करतोय. काय बाई हे म्हातारं रोजचीच कुटकुट आहे आणि त्याच्यामध्ये हा खोकला काय होते खोकायला काय होते म्हणून काय विचारते? तुला माहित नाही का मला माझा आजार आहे ते? मग घरात बसणार ना. घरातच बसलो होतो पण ह्या फटाकड्याच्या आवाजाने सगळं डोकं दुखायला लागलं. तुला दूर बी गेला असेल ना, नाकाने श्वास बी घ्यायला येणार. आणि त्यात मध्ये ह्या खोकला चालू झाला नाही ते आजार उद्भवला. तरी म्हणलं माझं बाळ का मोठे मोठे धक्का मारते आणि ती ठोय ठोय फटफट तिथे वेगळं. आजोबा आपल्या पिंजऱ्याचा पोपटच सरांनी मेला. अगं ह्या दोरांनी पेंद्रातलं पोपट काय एखादी दिवशी माणूस बनत थोडस जीव तरी कवर जगायचा आहे. तर बघा मंडळी, तुम्ही म्हणता ना आधी सारखा माणूस आता 100 वर्ष का जगत नाही ते 50-60 वर्ष झालं कीच मरतो. त्याला सगळी ही प्रदूषणाची कारण आहेत. हा त्रास फक्त माणसालाच नाही, मृत्यू राहणारा प्रत्येक जणाला जीवाला असतो. मग ते जीव लहान असतो किंवा बारका. तर म्हणूनच म्हणायचंय काय, अरे फोड 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 फटाकडे फोड सगळा दूर हवेत सोड. अरे आजाराला अवतार दाटतोय मस्तात गवऱ्या लावतोय. पशुपक्ष्याचं गेलं देणं नाही, त्याच्या जीवाचं होतं या काही. फक्त जगण्याचा असून न्याय त्यांना कुणी देत नाही. हक्क जगण्याचा असून न्याय त्यांना कोणी देत नाही. अरे आजाराला अवतार दाटतोय मस्तात गवऱ्या लावतोय. अरे आजाराला अवतार दाटतोय मस्तात गवऱ्या लावतोय. फटाके फोडायचे मग करायचं तरी काय? प्रदूषण मुक्त दिवाळी. ती कशी? ज्यांच्या घरात दिवाळी साजरी होत नाही त्यांना मदत करायची. पूरग्रस्तांना आर्थिक मदतही करू शकतो. आणि मेन म्हणजे आपली दिवाळी हिरवी साजरी करायची. ती कशी? झाडे लावून. झाडाचा आणि दिवाळीचा काय संबंध? झाडे काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणजे दूषित हवा घेतात आणि स्वच्छ हवा सोडतात. आपण आपल्या फायद्यासाठी झाडं तोडली, आता पुन्हा आपल्याला आपल्या फायद्यासाठी झाडं लावली पाहिजे ना. हो, मग आपली दिवाळी स्वच्छ सुंदर आणि हिरवी साजरी होईल. तर म्हणूनच या दिवाळीला आनंद पसरूया, दूर नाही. धन्यवाद. अशा पद्धतीनं आपल्या या कलाकार विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलेली. मी जसं सांगितलं की 2 दिवसाची प्रॅक्टिस आणि त्या 2 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये या विद्यार्थ्यांनी हे सादर केलेले. आम्ही सकाळपासून कर्जत शहरामध्ये विविध ठिकाणी पथनाट्य धावतोय. प्रथमतः महात्मा गांधी विद्यालय तिथं हे पथनाट्य धावलं, त्यानंतर सोनमाळी कन्या विद्या मंदिर तिथं धावलं, त्यानंतर स्टँडवरती आपण धावलं, त्यानंतर बाजार तळावरती 2-3 ठिकाणी आपण ते पथनाट्य धावलेलं आहे. एकदा या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या.